घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग्स कोसळलं। दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू तर अजूनही 20 ते 30 जण होर्डिंग्स खाली अडकले असल्याची माहिती। घाटकोपरमध्ये घटनास्थळी सीआयएसएफचे जवान तैनात। रेस्क्यूमध्ये काही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सीआयएसएफ जवानांचा बंदोबस्त। घाटकोपरच्या घटनास्थळी एनडीआरएफच्या मदतीला डॉग स्क्वॉड। लोखंडी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना श्वान पथकाच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यात येतोय। घाटकोपरमधील पंपावरील दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। तात्काळ होर्डिंग्स हटवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। घाटकोपरमध्ये होर्डिंग्स पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुंबईत घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर अनधिकृत होर्डिंग्सवरील मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश। होर्डिंग्सवरील स्ट्रक्चरल ऑडिट होणार, एबीपी माझाला मुख्यमंत्र्यांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून घाटकोपरच्या दुर्घटनास्थळाची पाहणी। मुंबईतल्या सर्व होर्डिंग्सचं ऑडिट केलं जाणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती। घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। होर्डिंग्स कंपनी मालकाविरोधात 304 कलमांतर्गत गुन्हा दाखल। घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेनंतर त्याच परिसरातील इतरही 3 अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करून पालिका होर्डिंग्स काढून टाकणार। घाटकोपरची घटना अतिशय दुर्दैवी, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची माहिती। होर्डिंग्स दुर्घटना दुर्दैवी, याची चौकशी झाली पाहिजे, आदित्य ठाकरेंची घाटकोपर दुर्घटनेवर प्रतिक्रिया। घाटकोपर दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबोल मातेले यांची मागणी। वादळी वाऱ्यामुळे वडाळ्यात पार्किंग टॉवर कोसळला, घटनेत अनेक जण जखमी तर काही गाड्यांचं नुकसान। मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा विमान सेवेवरही परिणाम, अनेक उड्डाणं जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली। वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्ज दाखल करणार, सकाळी 11:40 भरणार अर्ज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित। लोकसभेच्या 4थ्या टप्प्यात देशात एकूण 63% मतदान, सर्वात जास्त पश्चिम बंगालमध्ये 76% तर सर्वात कमी मतदान जम्मू काश्मीरमध्ये 37.53% मतदानाची नोंद। राज्यातील 11 मतदारसंघात 4थ्या टप्प्यातील मतदान संपन्न, आतापर्यंत राज्यात 59.64% मतदान। पुण्यात 51% मतदान, भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे अशी तिरंगी लढत। मावळ लोकसभेसाठी 52 तर शिरूरमध्ये 51% मतदान, शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव आणि शरद पवार पक्षाचे अमोल कोल्हे आमने सामने तर मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे रिंगणामध्ये। जालन्यात 68% तर बीडमध्ये 69% मतदान, जालन्यात भाजपकडून रावसाहेब दानवे आणि काँग्रेसकडून कल्याण काळे मैदानात तर बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे की शरद पवार पक्षाचे बजरंग सोनावणे बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष। छत्रपती संभाजीनगरमध्ये 60.73% मतदान, शिवसेनेचे संदीपान भुमरे की ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे बाजी मारणार याकडे लक्ष। जळगावात 52.65% तर रावेरमध्ये 61.36% मतदान, जळगावात भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढत तर रावेरमध्ये भाजपाकडून रक्षा खडसे आणि शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील मैदानात। नंदुरबारमध्ये 67.12% तर शिर्डीत 61.13% मतदान, नंदुरबारमध्ये भाजपकडून हिना गावित आणि काँग्रेसकडून गोवाल पाडवी यांच्यात लढत तर शिर्डीत सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वागचौरे यांच्यात थेट लढत। अहमदनगरमध्ये 62.76% मतदान, भाजपचे सुजय विखे आणि शरद पवार पक्षाचे निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात।
2029च्या निवडणुकीचं नेतृत्व देखील मोदीच करतील. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं विधान. महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारानिमित्त उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेचं आयोजन. संध्याकाळी 5 वाजता वसईत होणार सभा. बंगालमध्ये 30 कमळं फुलतील, वसईच्या सभेत अमित शहांचा दावा. सामनातील मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा महाराष्ट्र भाजपकडून समाचार. डोक्यावर परिणाम झालेल्या उद्धव ठाकरे गरळ ओकतायत. भाजपच्या ट्विटर हँडलवरून ठाकरेंवर टीका. निवडणुकीनंतर जे काँग्रेसमध्ये येतील त्यांचं स्वागत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य. काँग्रेसमध्ये अस्वस्थ वातावरण. काँग्रेस पक्ष आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या देशासाठी घातक. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांची टीका. ही शेवटची लढाई आहे. अभिनय तो कभी नाही. त्यांना सगळं काही दिलं असून सुद्धा त्यांनी गद्दारी केली. नाव न घेता राजन विचारेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल. संजय राऊतांनी शरद पवारांची सुपारी घेतली. मनसेच्या संदीप देशपांडेंचं राऊतांना प्रत्युत्तर. आम्ही संजय राऊतांवर बोललो तर त्यांनी सुपारी गिळताही येणार नाही आणि बाहेरही काढता येणार नाही. संदीप देशपांडेंचं राऊतांवर हल्लाबोल. बारामती मतदारसंघाचं ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणचं सीसीटीव्ही बंद. हा हलगर्जीपणा. तर या प्रकरणाची माहिती मागवल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया. 50,000हून अधिक मतांनी निवडून येईल. रवींद्र धंगेकरांना विजयाचा विश्वास. तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमधून आपल्यालाच मताधिक्य मिळेल. धंगेकरांना विश्वास. मागील 10 वर्ष सत्तेत राहून भाजप खासदारांना जितका विकास केला नाही त्यापेक्षा जास्त विकास बवियानं केला. आम्ही विकासाच्या जोरावर निवडून येऊ. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना विश्वास. मावळच्या मतदानात पावसाचं विघ्न. कर्जतमध्ये मतदानाला 2 तास उरलेले असताना बत्ती गुल. त्यामुळे या ठिकाणी फेरमतदान घेण्याची महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंची मागणी. बजरंग सोनवणे यांची निवडणूक आयोग बूथ ताब्यात घेऊन मतदान झाल्याची तक्रार. 20 गावात फेरमतदान घेण्याची मागणी. पोलीस कर्मचारी 1 नंबरचे बटन डावा असं सांगत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. बीडच्या गेवराई तालुक्यातील माटेगाव मतदान केंद्रावरची घटना. तर उपस्थित मतदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राबाहेर काढलं. मावळ लोकसभेत ईव्हीएम मशीनची मांडणी चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या शहराध्यक्षांचा गोंधळ. पोलिसांकडून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शिर्डीच्या कोपरगाव तालुक्यातील पोहगाव मतदान केंद्रावर पक्षाचं चिन्ह असलेल्या स्लिप. ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचौरेंचा आक्षेप. चिन्ह असलेल्या स्लिप मतदान केंद्रात नेऊ न देण्याची वागचौरेंची मागणी. शिर्डीत मतदान करताना अधिकारी गोपनीयतेचा भंग करत असल्याचा मतदाराचा आरोप. मतदाराच्या तक्रारीची प्रशासनाकडून दखल. मुख्य निवडणूक अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिले चौकशीचे आदेश. बीडच्या गंगा मसला परिसरात अज्ञातांकडून नाभिक समाजाच्या 4 दुकानांची तोडफोड. प्रीतम मुंडे यांची दुकानांना भेट. राजकीय द्वेषातून तोडफोड केल्याचा प्रीतम मुंडेंचा आरोप. शिरूरच्या राजगुरुनगरमध्ये मतदार मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच त्यांचं मतदान झाल्याचा प्रकार. हुतात्मा राजगुरू विद्यालयातील धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेराने टिपला. माजी अपक्ष नगरसेवक राहुल आढारी यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना विचारला जाब. अहमदनगरमध्ये मतदानाआधी अनेकांच्या बोटाला शाई लावून त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं. निलेश लंकेंचा आरोप. तर धरती चौकात बोगस मतदान झाल्याचाही लंकेंचा आरोप. भंडाऱ्याच्या तुमसर बाजार समितीवर भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं वर्चस्व. 18 पैकी 10 संचालकांची निवड. शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा आणि जय किसान महाविकास पॅनलचा दारुण पराभव.
फडणवीसांनी नाराजी दूर केली असली तरी भविष्यात विखेंनी कार्यपद्धतीत बदल न केल्यास नाराजी परत यायला वेळ लागणार नाही, माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचा इशारा. नंदुरबार लोकसभेच्या भाजप उमेदवार हिना गावित यांचा मोबाईल हॅक, गावित यांच्याकडून पोलिसात तक्रार, काँग्रेसकडून अपप्रचार केला जात असल्याचा गावितांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे मतदान केंद्रावर दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, खैरेंच्या कार्यकर्त्यांना भुमरेंच्या कार्यकर्त्यांचं प्रत्युत्तर. पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदनाचे बॅनर घेऊन कार्यकर्त्यांचा जल्लोष, निकाल लागण्याआधीच कार्यकर्त्यांकडून मोहोळ यांना खासदार म्हणून केलं घोषित. भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन, जनता माझी हॅट्रिक करण्यासाठी सज्ज, कपिल पाटील यांची प्रतिक्रिया. पालघरमध्ये सुरू असलेली महायुतीची सभा पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी आटोपती घेतली. ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली, प्रचार रॅलीत अभिनेता गोविंदा याचीही उपस्थिती. शिवसेना उभाठा गटाच्या मशाल चिन्हाची मोडतोड तसंच कार्यकर्त्यांची बाचाबाची केल्याप्रकरणी भाजप नेते मुकेश सहाणे यांच्या विरोधात तक्रार दाखल. घाटकोपरमधील दुर्घटनास्थळी किरीट सोमय्या आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्यात वाद, सोमय्या यांना वारंवार घटनास्थळून बाहेर जायला सांगितल्यानं बाचाबाची झाल्याची माहिती. संजय दिना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्यात वाद, घाटकोपरमधील दुर्घटनास्थळी दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती. अहमदनगर, पुणे, नाशिक आणि सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तर मराठवाड्यात देखील गारपीट होण्याची शक्यता. मुंबईसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी, दक्षिण मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस, पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, आंबा पिकाला पावसाचा फटका. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेली हळद अवकाळी पावसानं भिजवली, हळद उत्पादकांचं नुकसान. पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं 4 घरं कोसळली, दुर्घटनेत एक वृद्ध महिला जखमी, घरांच्या भिंती आणि छप्पर कोसळल्यानं घरातील काही साहित्यांचंही मोठं नुकसान. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पवईच्या वेस्ट 3 हॉटेल परिसरात झाड कोसळलं, घटनेचा व्हिडिओ कॅमेरानं टिपला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.